मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचं बिगुल जे आहे ते अवघ्या काही दिवसातच वाजणार आहे। मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीची तयारी जी आहे ती सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार पद्धतीने होताना पाहायला मिळते, परंतु एक बॅनर मात्र आता चर्चेचा विषय ठरताना पाहायला मिळतोय। सध्या आपण वांद्रे येथील कलानगर परिसरामध्ये आहोत, मातोश्रीच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये, आणि आपण पाहू शकतो की या कलानगरच्या फ्लायओव्हरवरती शिंदेंच्या शिवसेनेकडून बॅनरबाजी करण्यात आलेली असल्याचं पाहायला मिळतंय। आणि या बॅनरवरती एक मुख्य असा मजकूर आहे, यंदा महापौर हा शिवसेनेचाच, अशा पद्धतीचं हे वाक्य जे आहे ते अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। आणि शिंदेंच्या शिवसेनेचे जे विभाग प्रमुख आहेत कुणाल सरमळकर, विभाग क्रमांक 7चे, त्यांनी हा सगळा बॅनर जो आहे तो या मातोश्रीच्या आजूबाजूच्या कलानगरच्या परिसरामध्ये लावलेला असल्याचं पाहायला मिळतंय। यंदा महापौर शिवसेनेचाच असं बॅनर लावून शिंदेंच्या शिवसेनेने खरं तर ठाकरेंच्या शिवसेनेला देखील डिवचलेलं आहे आणि त्याचसोबतच मुंबई भाजपला देखील डिवचलेलं असल्याचं पाहायला मिळतंय। कारण की आत्ता सध्या राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे आणि महायुतीचं सरकारमधील नेते मंडळी म्हणतात की जी निवडणूक आहे ती महायुती एकत्रितरित्या लढण्याचा विचार करते, त्यामुळे मुंबई महानगरपालिकेमध्ये भाजप आणि शिवसेना एकत्रितपणे लढणार का हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे। परंतु सातत्याने भाजपच्या नेत्यांकडून देखील म्हटलं जातं की यंदा महापौर जो आहे मुंबईचा तो भाजपचाच होणार। आणि दुसरीकडे आपण पाहतोय की शिवसेनेने आत्तापासूनच बॅनरबाजी करायला सुरुवात केली आहे की यंदा मुंबईचा महापौर जो आहे तो शिवसेनेचाच होणार आहे। आणि मातोश्रीच्या या संपूर्ण परिसरामध्ये ही संपूर्ण बॅनरबाजी जी आहे ती केली गेलेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। परंतु आगामी काळामध्ये भाजप आणि शिवसेना मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जी आहे ती एकत्रितपणे लढणार की वेगवेगळी लढणार आहे हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। कारण की महापौर पदावरतून आत्तापासूनच या दोन्ही पक्षांमध्ये चढाओढ जी आहे ती मोठ्या प्रमाणात सुरू झालेली असल्याचं या बॅनरच्या निमित्ताने आपल्याला पाहायला मिळते। व्हिडिओ जर्नलिस्ट मनीष विचारेसह अक्षय मंगणी, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।